या भागामध्ये एवढं मोठं कणसाचं ज्वारी आम्हाला एक ताट कुठेही पाहायला मिळालेलं नाही, मात्र ते आपल्या शेतावरती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला वाटतं या कणसाचा आकार किती आहे, लांबी किती आहे, रुंदी किती आहे, पाहिलं काही सांगता? ज्वारीचं म्हणजे असं कणीसच पाण्यात नाही आलं दुसरी. आता गंजापूर ज्वारी एवढ्या मोठ्या लुंग्याची ज्वारी पहिल्यांदाच पाण्यात आली. काय वाटतं तुम्हाला, किती कणसाला एका ज्वारी काय निघेल असं वाटतं? आता याला एक अर्धा किलो तरी ज्वारी निघेल. अर्धा किलो पेक्षा जास्त निघेल. जास्त निघेल पण कमी अर्धा किलो पर्यंत 100% नमस्कार, मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र. आपण जी या ठिकाणी ज्वारी पाहत आहात ही ज्वारी जराशी वेगळी ज्वारी आहे. या ज्वारीचं जे कणीस आहे हे अगदी खूप मोठ्या आकाराचं आहे. वेगळी ज्वारी आहे म्हणून आपण या ज्वारीची बातमी या ठिकाणी करत आहोत. या ज्वारीचं वेगळेपण काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, याची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही याच्या शेतावरती जेव्हा आलो तेव्हा या ठिकाणी आणखी बरेचसे या ठिकाणी पांढरे मामा आलेले आहेत, थोरात आलेले आहेत केजवरून बघायला. इकडं आपले सीताफळ संशोधन केंद्राचे डॉक्टर नवनाथ कसपटे हे आलेले आहेत. आणि या सर्व शेतकऱ्यांनी ही ज्वारी या ठिकाणी पाहायला आलेले असताना मी देखील या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि या ज्वारीची माहिती महाराष्ट्रातील आमच्या इतर शेतकऱ्यांना व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. तर आपण या ठिकाणी आज अतुल सलगर यांच्याशी या ज्वारीच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. नमस्कार अतुल सर. नमस्कार. आपलं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा प्रेक्षकांसाठी. माझं नाव अतुल सलगर, मुक्काम मुंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 8888 14 34 94. पण आता ही जी ज्वारी आहे ही जरा वेगळी ज्वारी आहे. या ज्वारीच्या कणसाचा आकार हा खूप मोठा आहे. मग याच्याविषयी काय वेगळेपण आहे, काय सांगाल बरं आपण? ही ज्वारी बहुतेक या भागामध्ये आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळते आहे. बरीचशी या भागात आतापर्यंत कुठे पाहण्यात आली नव्हती. सुचित्रा काहीतरी म्हणतात ना, काय सांगाल या ज्वारीविषयी आपण? आपल्याकडे दोन प्रकारचे ज्वारी आहेत. एक झुट मधून निवड पद्धतीने काढलेली एक आहे आणि फुले सुचित्रा ह्या वाणातून बी निवड पद्धतीने काढलेलं एक प्लॉट आहे. म्हणजे अशा दोन प्लॉट आहेत आपले. आणि दोन प्लॉट असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण पेरणी केली. आणि आमचा भाग म्हणलं तर प्रामुख्याने काळा आणि कसदार नदीच्या कडचा शिवार असल्यामुळं तिथं ऊस, ज्वारी, हरभरा अशी प्रामुख्याने पिकं घेतली जाते ती. आणि जमिनी कसदार असल्यामुळे उत्पन्न बी चांगल्या प्रकारे भेटतंय. पण ही अशा प्रकारची ज्वारी आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. या भागामध्ये एवढं मोठं कणसाचं ज्वारी आम्हाला एक ताट कुठेही पाहायला मिळालेलं नाही, मात्र ते आपल्या शेतावरती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला वाटतं या कणसाचा आकार किती आहे, लांबी किती आहे, रुंदी किती आहे, पाहिलं काही सांगता? आमच्या प्लॉट मध्ये काय काय कणसाचा असा जर व्यास मोजला हे आकार थोडक्यात तर 3.5 ते 3.5 म्हणजे परी असणारी कणस आढळली. अच्छा. आणि तसं करीत करीत म्हणजे बियाणं मोठा, ज्या कणसाचा आकार मोठा आहे अशा पद्धतीने निवडून काढलेली कणस आहे ती नाही. बरोबर. आणि एकरी आपल्याला 28 क्विंटल चावरे झालं या ज्वारीपासून. एकरी 28 क्विंटल. एकरी 28 क्विंटल. बरोबर. काय ह्या ज्वारीला काय म्हणजे खत वगैरे काय दिली? व्यवस्थापन म्हणलं तर आम्ही एकरी पहिल्यांदा पेरताना 1840 एकरी एक पोतं पेरतो. ज्वारी महिन्या 6 महिन्याची, 1.5 महिन्याची, म्हणजे महिन्या 6 महिन्याच्या आसपास पहिल्याच्या सहाय्याने डुबराने करतो. आमच्या भाषेत डुबरा म्हणते ती, काय भागात कोळपणी म्हणते ती. त्या कोळपणी करण्याच्या टायमिंगला आम्ही 2 एकरासाठी 2 पोती 10-26 पहिल्यांदा जर 10-26 वापरलं तर पहिला जे आपण खताचा डोस देणार पाण्याबरोबर त्या टायमाला 2 एकराला 2 पोती 10-26 2 पोती युरिया आणि एखादं महिंद्राचं किट 50-55 किलो महिंद्राचं किट आम्ही वापरतो. शक्यतो ऍरिजचं बी किट आहे, त्यात मायक्रोन्यूट्रल ते असल्यामुळे ज्वारी म्हणजे चांगल्या पद्धतीने जोमदार वाढ होती त्याची. परत ही जी ज्वारी आहे ही ज्वारी पाहायला या ठिकाणाहून मला वाटतं जालना जिल्ह्यातून अशोक पांढरे हे या ठिकाणी आलेले आहेत. तर पांढरे मामा, काय वाटलं तुम्हाला ही ज्वारी? पण ज्वारीचं म्हणजे असं कणीसच पाण्यात नाही आलं दुसरी. आता गंजापूर ज्वारी एवढ्या मोठ्या लुंग्याची ज्वारी पहिल्यांदाच पाण्यात आली. काय वाटतं तुम्हाला, किती कणसाला एका ज्वारी काय निघेल असं वाटतं? आता याला एक अर्धा किलो तरी ज्वारी निघेल. अर्धा किलो पेक्षा जास्त निघेल पण कमी. अर्धा किलो पर्यंत 100% तर काय ज्वारी पाहायलाच आला होतात का? कुठून आम्ही पहिलं ते बियाणं नेलं. पहिलं यांच्याकडे जे आहे निवड पद्धतीचं अगोदरचं ते पण तुमच्याकडे आहे आणि आता यावर्षी त्यांना हे नवीन आलं. आपण जाऊन कशी काय एकदम नंबर 1 होती. अच्छा. आणि थोरात तुम्ही सुद्धा केजवरून ही ज्वारी पाहण्यासाठी आलेला आहात.
तुम्हाला काय माहिती मिळाली या ज्वारीविषयी आणि काय ऐकून आलात तुम्ही या ज्वारीला आणि आलात पाहिलं काय वाटलं तुम्हाला? यांचा म्हणजे फोन लावला ते म्हणले वेगळी निवडक पद्धती म्हणली ज्वारी एक नवीन वाण केलेली, तर साईज मोठी कणसाची म्हणून आलात मग पाहायला ही हा. साईज मोठी वाटली आणि आपल्या इकडे जे आहे दगडी ज्वारी त्याच्यापेक्षा भारी ज्वारी ही, त्याच्यामुळे ही पाहायला आले तिकडे. उताराला तर एकदम 25-30 क्विंटल होईनच असा अंदाज आहे. असं मागे बी पाहा तुम्ही आता. मागे पण कंस पाहतोय आपण. बघा तुम्ही त्याची सीताफळ संशोधन केंद्राचे जे प्रमुख आहेत या ठिकाणचे ते प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची महाराष्ट्रभरात ओळख आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ओळख आहे, असे डॉक्टर नवनाथराव कसपटे यांनी सुद्धा या ज्वारीला व्हिजिट दिलेली आहे, या ज्वारीची पाहणी केलेली आहे. नाना, काय वाटलं तुम्हाला ही ज्वारी पाहून? आम्ही सीताफळामध्ये काम करतो, त्यात एखादी नवीन व्हरायटी सापडल्यानंतर खूप आम्हाला आनंद होतो. तसंच आता यांनी सुद्धा हा प्रयत्न केलाय ज्वारीमध्ये आणि खूप चांगली व्हरायटी दिसायला आली आम्हाला. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रात काहीतरी बारीक निरीक्षण करून पाहत असतो आणि त्यापैकी अतुल सलगर यांनी ही व्हरायटी दाखवलेली आहे. तर पहिल्यांदाच मी अशी कंस पाहतो. आणि याला उतारा वगैरे काय येईल असं वाटतं नाना तुम्हाला? मग आता मला ह्याचा जास्त अनुभव नाही, तरी तुम्हाला हा कणीस बघून 20 क्विंटलच्या पुढे जायला पाहिजे ह्याचा उतारा. सहजी 20च्या पुढेच पडायला पाहिजे साधारण जरी म्हणलं तरी. ह्याच्यात तर थोडं जास्तच मिळेल, एवढं मोठं आलेलं आहे कणीस. आणि ह्या कणसाचा परीघ वगैरे पाहिला तर असं वाटतं की बरंच मोठं होणार आहे. नाही, हे थोडं कसं आहे, कृत्रिम केलं का असं वाटत. हो, असं एवढं मोठं झालेलं आहे. स्पेशली एकच झाड सांभाळलं होतं असं वाटतं, परंतु कुठलाही एक स्पेशली झाड नसताना हा डेमो सुद्धा नाही, ह्या चालू ज्वारी मधलं हे कंस मोडून आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत आणि आपण बघू शकतो की ही किती मोठ्या आकाराची कंस आहेत. यावरून आपल्याला या कंसाला किंवा प्लॉटला किती उतारा येईल, एकरी उतारा किती येईल याचा अभ्यास आपल्याला होईल. आणि ही ज्वारी मग खाण्यासाठी वगैरे कशी आहे, काय नाही, काय बदल मार्केटला बी चवीला वगैरे चांगली आहे, चांगली आहे. 100-200 रुपये कमी जास्त क्विंटल माग. बरोबर. त्याच काय असते, आपण फवारणी केली डोलने ह्याची. महाराष्ट्रामध्ये तुम्ही मागील बऱ्याच दिवसापासून ज्वारी उत्पादक आहात, ज्वारीचं तुमच्याकडनं बऱ्याच लोकांनी बियाणं नेलेलं आहे, ते सर्व शेतकरी आनंदात आहेत किंवा चांगल्या ज्वारीचं उत्पादन मिळते. आणि आता ही जी तुम्ही नवीन व्हरायटी आणखी एक निवड पद्धतीने काढली, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? गेल्या 2 वर्षापूर्वी ह्यांना आपण बी दिलतं ना पांढऱ्या मामांना ज्यूट मधून. बरं. मग त्यांचा फोन झाल्यावर मला असंच फोनवर म्हणलं, आणि काय ज्वारीत काय सुधारणा तुम्ही केल्या त्या का, आणि त्यातनं काय वाण हुडकून काढला का निवड पद्धतीने. तरी आपण पोलीस सुचित्रामधून निवड पद्धतीने काढलेली कणसाची, त्यामुळे ते आवर्जून त्यांना यावं असं वाटलं म्हणून ते जालन्याहून आले. सुचित्रा ही एक व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटी मधून तुम्ही हे निवड पद्धतीने एक वाण तयार केलेला आहे, ज्याचं की उत्पादन भरघोस येणार आहे. ज्वारी उत्पादक महाराष्ट्रातले जे आहेत त्यांच्यासाठी हा एक नवीन विषय आहे. जे ज्वारीचे उत्पादक आहेत त्यांना ही ज्वारी नक्कीच आवडणारी अशी आहे, कारण या ज्वारीची साईज, या ज्वारीची उंची, या ज्वारीचा कडबा देखील खूप छान होणार आहे. उंची चांगली आहे, कणसाची लांबी रुंदी चांगली आहे, याला उतारा चांगला येणार आहे. म्हणून ही ज्वारी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी अनेक भागामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. न्यूज 1 महाराष्ट्र.